हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केले 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आज आपण 8व्या अध्यायाचं आपण अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग म्हणजे परमात्वाची परमतत्वाची प्राप्ती. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री विशाल खान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुत देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमदे जय पताका स्वामी इति नामिनि. नमः आचार्य पदाय निताय कृपाय प्रदाय ते गौर कथा धाम दयानग ग्रमतारिणे. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नामिनि. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंदच्या या ध्यान वर्गामध्ये. आज आपण आठव्या अध्यायाचा अध्ययन करणार आहोत. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुलेचे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्यायाची सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य शिला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जयपताका स्वामी महाराज यांचाही मी साष्टांग दंडवत करून त्यांचा आशीर्वाद करतो. यांनी अध्ययन वर्ग सुरू केला असे मंदिराचे अध्यक्ष नमादिसदास प्रभू यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला असं म्हणजे अन्वय माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींना माझा सादर नमस्कार. आता अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला 8.1 मध्ये की अर्जुनाने विचारले हे भगवंत हे परमपुरुष ब्रह्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपा मला हे समजावून सांगा. परत पुढे प्रश्न म्हणतात की हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. तर आता अर्जुनाने 8 प्रश्न मांडले त्याच्यासोबत त्याने परमपुरुष म्हणजे पुरुषामध्ये जो परम आहे त्याला आणि दुसरा त्यांचा एक आणखी नावाने संबोधित केला तो आहे मधुसूदन. मधुसूदन म्हणजे एक मधु नावाचा असुराचा वध केला मधुसूदन. तर आता हे जे 8 प्रश्न आता मांडलेले काल आपण जेव्हा 7व्या अध्यायाचा अभ्यास करत होतो तेव्हा आपण अभ्यास केला होता की जेव्हा आपण भगवंताची सेवा करतात तर आपल्याला मृत्यूसमयी काय होतं. तर त्यासाठी आता ह्या प्रश्नावरती आता भगवंत काय उत्तर देतात हे आता आपण अभ्यास करू. हे जसं आपण काल तुम्हाला सांगितलं होतं की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तस्मा मध्यम कर्म चाखिलम साधिभूता अधिदेवम मा साधी यज्ञम च वे विदुह प्रणय कालेपी च मा ते विदुयुक्त चेतसा. म्हणजे जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा काय होतं त्याच्यावरती गेल्या गेल्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाने प्रश्न केला होता आणि तेच प्रश्न आता इथेही त्याने केला आहे. तर आता भगवान त्याच्यावरती उत्तर देतात. ब्रह्मा म्हणजे काय तर त्याचं उत्तर काय म्हणजे जीव, अविनाशी जीव, अस्तित्व. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे ज्याला आपण जीव म्हणतात
त्याला ब्रह्मही म्हटलेले गेले आहे. ज्याचा आपण शिरोदक्षा विष्णू, त्याला आपण परमात्मा म्हणतात. त्याला जीव म्हणजे ब्रह्म म्हटलेलं आहे इथे. आध्यात्मिक म्हणजे शरीराचं नियंत्रण, जीवाचा नित्य स्वभाव, जीवाचा नित्य आध्यात्मिक म्हणजे आपला जो आत्मशरीरामध्ये जो परमात्मा आहे, कारण तो आध्यात्मिक आहे, तो दिव्य आहे. अ, असा त्याचा स्वभाव आहे. पण पुढे भगवान कर्म म्हणजे काम फलादी क्रियाकलाप म्हणजे भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया. तर आपण भौतिक जगामध्ये येतात तेव्हा आपण कर्म तर करावेच लागते. कुठलं कर्म तर करावंच लागतं. असं काम, विकर्म, अकर्म. तर हे निष्काम कर्म हे सर्व वेगवेगळे कर्म आहेत. तर हे भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया आहे. आपण जसं कर्म करतो त्याचप्रमाणे आपल्यात दुसरं तरी तयार होतं. अधिभूत म्हणजे काय आहे तर हे भौतिक निसर्ग म्हणजे आपली जी भौतिक सृष्टी आहे त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. अधिदेव म्हणजे विराट स्वरूप ज्यामध्ये सर्व देवता अधिदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च देवता आहे. कारण त्यांचं सर्व विस्तरण आहे. आपण जर भागवतम वाचलं तर त्याच्यामध्ये सर्व देवी देवताचं विस्तरण कसं होत आहे, ब्रह्माजीची कशी उत्पत्ती झाली, वेगवेगळ्या देवी देवताची कशी उत्पत्ती झाली त्याच्या ते वितरण दिलेलं आहे. अधियज्ञ म्हणजे त्यागाचा आनंद घेणार म्हणजे कोण आहे? आपण जेव्हा जे काही त्याग करतात तर तेव्हा कोणाला आनंद होतो? परमात्माला. अधियज्ञ कुठे राहतो? जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये परमात्मा म्हणजे आत्मा ज्याला म्हणतात, तो आपल्या शरीरामध्ये राहतो. तो इथे अधियज्ञ म्हणून घेतलेला आहे. आणि मृत्यूवेळी कृष्णाचं स्मरण कसे करावे? तर आयुष्यभर स्मरणाचा सराव करावा. जसं आपण आता 10वी आणि 12वीची जे आता 2 महिन्यानंतर परीक्षा येणार, तर आपण जे काही पूर्ण वर्षभर आपण जे काही अभ्यास केला आहे, तेच आपण जेव्हा शेवटची जेव्हा आपली परीक्षा येते, तेव्हा आपण त्याला आठवण येते. आपण जे काही अभ्यास केलाय, जे काही प्रश्न चे उत्तर वगैरे आपण लिहून गेलेले आहे, जे आपण आठवण केलेली आहे, तेच आपल्याला ज्यावेळी परीक्षा होणार, तेव्हा आपण ते उत्तर देऊ शकतात. असं इथे या 8वी प्रश्नावरती भगवान म्हणतात, की जे तू आयुष्यभर केलं, जर तू पूर्ण आयुष्यात जर नामजप केला, भगवंताचं नामस्मरण केलं, तर ते तू शेवटच्या वेळी जेव्हा तुझे मृत्यू होणार, जेव्हा तुझा शरीरातला जो आत्मा आहे, जीव आहे, तो जेव्हा निघणार, तेव्हा तू त्याचं स्मरण करू शकेल. असं या 8 प्रश्नाचं भगवंताने उत्तर दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, "हे देहाभूतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या प्रत्येक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र, सूर्य सारखे देवताही समाविष्ट असणाऱ्या परमेश्वर विराट स्वरूपाला अधिदेव असं म्हणतात. आणि प्रत्येक देवताच्या जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच यज्ञाचं अधिष्ठान असे म्हटले आहे." तर आपला जो भौतिक शरीर आहे, म्हणजे जो हा आपला भौतिक निसर्ग आहे, तो काय आहे? तो प्रकृती तो काय आहे? तो निरंतर परिवर्तनशील आहे. इथे खूपच असं चांगलं उदाहरण इथे तुम्ही बघू शकता. तर एका सुरवंटचं उदाहरण दिलंय. तो सुरवंट जो असतो तेव्हा त्याचा जन्म होतो. नंतर त्याचं परिवर्तन कुठे होतं? ते एका फुलापाखरासारखं. म्हणजे आपला जो भौतिक प्रकृती आहे, ते काय आहे? निरंतर परिवर्तनशील आहे. आपलं शरीर ही परिवर्तनशील आहे. असं आता विज्ञानानेही आता हे दिलेलं आहे, की प्रत्येक 7 वर्षामध्ये आपलं पूर्ण एक-एक प्रत्येक जीवाचा कोष पूर्ण होतं आपल्याला एक नवीन शरीर मिळतं. म्हणजे आपलं शरीरही परिवर्तनशील आहे. पण आपण स्वतः कधीही परिवर्तनशील आहे. आपण जे काही जन्माच्या वेळी जे काही आपल्यामध्ये विचार असतात, आपल्यामध्ये जे काही दिलेलं असतं, तेच आपण घेऊन शेवटपर्यंत राहतात. पण आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या इच्छामध्ये, आपल्या गुणामध्ये कधी आपण परिवर्तन आणत नाही. म्हणजे जेव्हा बौद्धिक प्रकृती जर प्रवृत्तशील आहे, तर आपणही आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे. तुम्ही जे काही आतापर्यंत कर्म केले, जे काही सकाम कर्म केले, हे विकर्म केलेलं आहे, ते सोडून आता तुम्ही निष्काम कर्माच्या मार्गावरती यायचं असं इथे या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे 8.5 मध्ये अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम याति नस्तत्र संशयः. आणि जो मृत्यूसमयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो. यात मुळी शंका नाही. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा महाभारतचं युद्ध होता, तेव्हा अर्जुनाने आपले जे तातश्री होते पितामह त्यांना बाणशय्यावरती असं त्यांनी टाकला होता. तर त्यावेळी काय झालं तर अनेक तुम्ही बघू शकता भगवान श्रीकृष्ण स्वतः तिथे त्याच्या समोर आले होते. सर्व कौरव, पांडव तिथे जमा झालेले. अनेक देवता, नारद मुनी स्वतः तिकडे आले. कारण हे शुद्ध भक्त होते.
भीष्म पितामह भगवंताचे शुद्ध भक्त असल्यामुळे आणि भगवंताने त्यांना स्वतः त्यांचं दर्शन दिलं. म्हणजे ज्यावेळी आपली मृत्यू समय होती, ज्यावेळी आपण कारण आपल्या जेव्हा मृत्यू जे वेळी होते, ते आपल्यामध्ये 100 वेशीसारखे डंस आपल्याला मारतात. आपल्या शरीरातून इतके आपल्याला घाबरलं होते, की काही लोकांना मूत्रविसर्जन होतं, काही त्यांना मोठी शंका होऊन जाते. तुम्ही बघू शकता तुमच्या आजूबाजूमध्ये कोणाचा जर जीव गेला असेल, तर त्यांचा पूर्ण जे पॅन्ट वगैरे असतात ते काय पूर्ण ओली झालेली असते. इतका त्रास होतो आपल्या जीवाला. पण आपण जर भगवंताला जर स्मरण केलं, भगवान सतत आपल्या समोर आले, तर निश्चितपणे आपण त्याला स्वभावाला प्राप्त करू शकतो. म्हणजे आपण गोलकावरून पोहोचू शकतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर पुढे भगवान म्हणतात, "अहं अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यमामालम् शेषास्तितीर्त्वामिच्छन्ति किमाशु किमाश्रुत्यमतः परम्." शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातली सर्वात अद्भुत गोष्टी आहे. तर इथे ही कथा जी आहे, ती महाभारताची कथा आहे. जेव्हा पांडव वनवासामध्ये होते, तेव्हा ते आपल्या आईसोबत जेव्हा एका जंगलामध्ये जात होते, तेव्हा त्यांच्या आई कुंती महाराणीला तहान लागली. म्हणून त्यांनी सांगितलं, "कुठे जवळ जर विहीर असेल किंवा नदी असेल किंवा तलाव असेल, तर तिकडनं माझ्यासाठी पाणी घेऊन या." तर पहिला अर्जुन जातो पाणी घ्यायला त्या तलावाकडे. परंतु त्यावेळेस प्रत्येक जो जीव असतो, प्रत्येक जे अधिष्ठ असतात, त्यांची एक वेळ असते. तर त्यावेळी यक्ष नावाचा देवता असतो, त्याची वेळ असते. म्हणून जेव्हा अर्जुन पाणी भरायला जातो, तेव्हा यक्ष त्याला प्रश्न विचारतो, की प्रत्येक शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यू जातात. परंतु एक मूर्ख प्राणी तरी समजतो आणि मृत्यू तयारी करतो. ही सर्वात अद्भुत गोष्टी कुठल्या आहेत जगातली? असं प्रश्न करतात. तर अर्जुन म्हणतो, "मी तुमचं उत्तर देणार आहे." तो तेव्हा त्याला अर्ध मारून टाकतो. नंतर भीम येतो. नंतर नकुल, सहदेव येतो आणि शेवटची युधिष्ठिर महाराज येतो. तर त्याला आपण हेच प्रश्न विचारतो, की सर्वात अद्भुत गोष्टी कुठली आहे? तर तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं होतं, की शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात. परंतु एक मूर्ख प्राणी तरी स्वतःला मृत्यूला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातली सर्वात अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला मृत्यू निश्चित आहे. परंतु आपण कधी त्याची तयारी करत नाही. असं म्हटलेलं गेलं आहे, की रोज रात्री अनेक लोक झोपतात आणि 7,000 जवळ-जवळ 7,000 लोक सकाळी 70,000 की 7 लाख लोक सकाळी उठत नाही. म्हणजे त्यांची मृत्यू केव्हा होते, रात्री निद्रामध्ये केव्हा होते, ते कोणाला कळत नाही. म्हणजे त्याने कधी प्रयत्न केला का? त्याने कधी त्याची तयारी केली नसती. हा सर्वात मोठा अद्भुत गोष्ट आहे. असा युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं होतं. तर आपणही आपली जेव्हा आपण जे काही अभ्यास करतात, तेच आपण शेवटची आपल्या मृत्यूच्या समयी आपल्याला होणार आहे. जसं आपण गेल्या श्लोकामध्ये भीष्म पितामहाचं उदाहरण घेतलं. तसंच आपण जर ज्या गोष्टीवरती आपण सराव केला पूर्ण आयुष्यभर, तेच आपल्या मृत्यूसमयी आपल्याला आठवण येणार. असा या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये आणि या चित्राचा तात्पर्य आहे. यं यं वापि स्मरणभावं त्यजत्ययन्त कलेवरं तं तमेवेति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करता असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. तर आपण दिवशी तिसऱ्या अध्यायामध्ये मी तुम्हाला मिथ्याचारीचं आपण उदाहरण दिलं होतं. तेव्हा आपण भरत महाराज ज्याच्या नावावरती जे महाराज होते, भगवान पृथ्वीचे सम्राट होते, त्यांच्या नावावरती आपल्या देशचं नाव आहे भारत. तर त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात कथा सांगितली होती. ते आता बाकीची कथा मी आता तुम्हाला सांगतो. तर भरत महाराज जेव्हा ते 50 वर्ष पूर्ण झाले, ते जेव्हा वनप्रस्थानामध्ये गेले, तर त्यांनी काय केलं, आपले जे काही राज्य होतं, ते आपले मुलं-बाळं होते त्यांना देऊन ते नेपाळमध्ये एक गंडकी नदी आहे. तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता. एका गंडकी नदी तिथे तपस्या करायला निघून जातात. तर एका दिवशीची गोष्ट आहे, जेव्हा ते तपस्या करत होते, तेव्हा एका हिंसक प्राणी, एका गर्भेण हिरण असतात, त्याच्या पाठीमागे पडतो.
म्हणजे ती आपला जीव वाचायला ही जी गडबड ही हिरण असतात, ते इथे जी गंडकी नदी आहे ते ओलांडायचा प्रयत्न करतात आणि तिथे त्याचा प्रसव होऊन जातात आणि एका लहान छोट्याशा बाळाला बाळ हिरणला ते जन्म देऊन ते मृत्यू होऊन जातात. तो हा जो बाळ आलेला जन्माला आहे, तो पाणीमध्ये पडल्यामुळे तो वाहायला जातो. म्हणून राजा भरत त्यांना दया येते. कारण ते आताच ते अ, गृहस्थाश्रम सोडून आलेले आहेत. म्हणून त्यांना हे जे प्राणी आहे त्यांच्यावरती दया येते. म्हणून ते काय करते, जे बाळ जे आलेलं आहे, हिरण आलेलं आहे, त्याला ते आपल्या आश्रमामध्ये घेऊन येतात. आता अ, राजा भरत त्यांचं विहित कर्म काय होतं, ते आता गृहस्थ सोडून आता वनप्रस्थान आश्रमामध्ये म्हणजे त्यांचं विहित कर्म काय होतं, तर आता त्यांनी रोजच यज्ञ करायचे, तपस्या करायचे. परंतु त्यांचं जे मन आहे, ते कोणामध्ये लागलं? ते आहे हिरणामध्ये लागलं. ते आता रोज सकाळी उठून पहिली बघायचे, की हिरण कुठे आहे? त्याने आता पाणी पिलं का नाही? त्याने काही खाल्लं का नाही? त्याच्याच पाठीमागे रोज सकाळ, संध्याकाळी त्याच्या पाठीमागे, पुढे-मागे असं फिरायचे. तर हा जो हिरण आहे, तो हळू-हळू मोठा झाला आणि एका दिवसाची गोष्ट आहे. तर तो हिरण खूपच मोठा झाल्यामुळे आता तो जंगलामध्ये आपलं जे हिरणचे जे झुंड असतात तिकडे गेला आणि राजा भरत त्याला शोधत-शोधत ते एका डोंगरावरती चढले आणि तिकडनं त्याचा पाय फिसलला आणि ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांची दुसरा जन्म काय झाला? कारण त्यांच्या जे अंतकाल म्हणजे जे त्यांचं जे देहत्याग केला, तेव्हा कुठलं स्मरण केलं? त्यांनी हिरण्याचं स्मरण केलं. म्हणून त्याचा दुसरा जो जन्म झाला, तो एका हिरणासारखा झाला. म्हणून आपण ज्या गोष्टीवरती जेव्हा आपण ज्या गोष्टीचे विचार करतो, जेव्हा आपला देहत्याग करतो, त्याच गोष्टीचा आपल्याला दुसरा जन्म मिळतो. असा इथे या कथाचा आणि आपण तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण मिथ्याचारीचा जेव्हा अभ्यास केला होता, त्याची ही कथा आहे. पुढे भगवान म्हणतात, "तस्मात् सर्वेषु कालेषु मामेनुस्मरयुध्य च, मय्यार्पिते मनो बुद्धिर् मामे वेश स संशयः." म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी युद्धाची विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेलं तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्या तुम्ही निश्चितपणे निसंशयपणे माझी प्राप्त कराल. म्हणजे आता इथे या श्लोकामध्ये भगवान हेच आपल्याला सांगतात, की सदैव कृष्णाच्या रूपाचा विचार कर. हे भगवंताचे वेगवेगळे रूप आहे. त्यांचे विचार कर आणि त्यांच्यावेळी युद्ध कर. कारण अर्जुन क्षत्रिय होता आणि त्याचं विहित कर्म काय आहे? तर युद्ध करणे. कारण कुठेतरी अधर्म होता. म्हणजे धर्माची स्थापना करायची होती. म्हणून त्यांनी युद्ध केलं पाहिजे. त्याच वेळी भगवंताला स्मरण केले पाहिजे. आणि जे काही तू कर्म करतात, ते जर त्याने भगवंताला समर्पित केलं आणि त्याची मनबुद्धी आणि हे सर्व जर समर्पित केलं, तर निश्चितपणे, निसंशयपणे तो भगवंताची प्राप्त करेल, असं या श्लोकामध्ये भगवंताने त्याला सांगितलेलं आहे. आणि आपल्यालाही तेच सांगितलेलं आहे, की आपणही भौतिक जगामध्ये राहतो. आपण कुठल्याही वर्णामध्ये असेल, तरी जर आपण आपण जे काही आपलं विहित वर्णाचं प्रमाणे जर आपण कार्य केलं आणि भगवंताला स्मरण करून जर केलं, तर निश्चितपणे आपणही त्यांना प्राप्त करू शकेल, असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, "अभ्यास योगयुक्तेन चेतसा ज्ञानी गमिना परम पुरुष दिव्यम याती पार्थ अनुचिंत्यन." जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो, त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते. मार्गापासून अविचल असतो. तोही पार्थ, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. तर याच्यावरती आपण एका अजामिलाची कथा आपण बघूया. तर अजामिल एका खूपच श्रीमंत ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला होता. तो रोज वेगवेगळ्या यज्ञ, तप करायचा. रोज सकाळी तो जंगलामध्ये जायचा आणि यज्ञ आणि तपसाठी जे काही त्याला फूल लागतं, लाकडे लागतात, नंतर कुठेतरी शेण लागतात, गायचं दूध लागतं. हे सर्व तो घेऊन आपल्या घरी यायचा आणि वेगवेगळं यज्ञ, तप वगैरे करायचा. जवळ-जवळ त्याने आपलं जे ब्रह्मचर्य आश्रम असतं म्हणजे जवळ-जवळ 20 वर्षापर्यंत त्याने हे वेगवेगळे कर्म केलं. नंतर त्याच्यावर लग्न झालं. तो गृहस्थाश्रमामध्ये आला. ते एका वेळेची गोष्ट आहे. तो जसं आपण नेहमी तो जे वेगवेगळे यज्ञ वगैरे करायचा, त्याच्यासाठी जे काही लाकडं वगैरे पाहिजे पाहिजे होते, त्याला फुलं वगैरे पाहिजे होते, त्याच्यासाठी तो जंगलामध्ये गेला होता. तर त्या दिवशी तो येत असताना त्यांना असं कुठेतरी झाडाच्या पाठीमागे एका शूद्र पुरुष आणि एका वेश्या स्त्रीचं अट्टहास्य त्यांना ऐकायला आलं. म्हणून तो तिथे थांबला आणि ऐकायला लागला, की हे काय नेमकं काय चालू आहे. तर तो तिथे ऐकतो तर एका वेश्या स्त्री आणि शूद्र पुरुष एका आलिंगन केलेले आहे
आणि ते मैथुन क्रिया करत होते. तर त्यांना वाटलं की त्याने बघितलं की हे खूपच सुंदर स्त्री आहे आणि अशी सुंदर स्त्री जर माझी पत्नी झाली, तर मी नेहमी माझी खूपच अशी खूपच ही जी वेश्या स्त्री आहे, ती या शूद्र पुरुषाच्या लायक नाही. ती स्त्री तर माझीच बायको असायला पाहिजे. म्हणून तो त्याचे नित्य चिंतन करत घरी जातो. जसं मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, की सर्व गोष्टी आपल्या समोर असतात. पण ज्या गोष्टीवरती आपण चिंतन करतात, त्याच गोष्टीवरती आपण संमोहित होऊन जातात आणि शेवटची आपली बुद्धी विनाश होतात. असं या अजामिलाचं झालं. अजामिल जेव्हा ते तप आणि यज्ञ करायचं होतं. त्याच्यासाठी जे काही त्याला सामानाची गरज होती, ते जंगलातून घेऊन घरी जात होता. पण ती जी वेश्यास्त्री होती, त्याचं त्याने सतत चिंतन केलं आणि घरी जाऊन त्याने आपली पत्नीला सांगितलं, की "तू माझी पत्नी आहे. खूप आमच्यासाठी खूप काम करते. माझ्या आई-वडिलांची खूप सेवा करते. तर तुला एका नोकराणीची गरज आहे. तर मी तुझ्यासाठी एका नोकराणी आणतो." म्हणून तो दुसऱ्या दिवशी हा वेश्यास्त्रीकडे जातो आणि त्याला घेऊन येतो. आणि तो इतका मोहित झाला असल्यामुळे ते आपली बायको आणि आपल्या आई-वडिलांना हे आपल्या घरातून हाकलून टाकतो. आणि तो फक्त इंद्रियतृप्तीसाठी जवळ-जवळ तो 40-50 वर्ष वेगवेगळ्या अ, इंद्रियतृप्तीचा भोग करतो आणि त्याच्या घरी 9 मुलं जन्माला येते. आता जवळ-जवळ तोही 80च्या वरती झाल्यामुळे आता त्याच्या म्हातारपणे आलेलं असतं आणि त्याची पत्नी आहे ती आता 10व्या वेळी गर्भिण असते म्हणजे 10वा त्याच्या घरी मुलगा येणार असतो. तर त्यावेळी त्याचे जे त्यांनी जे पहिल्या 25 वर्षी खूप कर्म केल्यामुळे भगवान स्वतः कृष्ण त्याच्या भक्त पाठवतो आणि त्याला सांगतो, की तुझा जो शेवटचा जो आता जो मुलगा जन्माला येणार आहे, त्याचं नाव तू नारायण असं ठेव. तर जेव्हा आता 10वा मुलगा जेव्हा जन्माला येतो, तेव्हा अजामिल त्याचं नाव नारायण ठेवतो आणि आता नारायण ठेवल्यामुळे काय होतं, तो सकाळी अजामिल उठतो आणि त्याच्या पत्नीला विचारतो, की "नारायण उठला का? नारायणने अंघोळ केली का? नारायणने चहा पिलं का? नारायणने नाश्ता केला का? नारायण कुठे गेला? नारायण तयार झाला का?" पूर्ण दिवस तो नारायण, नारायण म्हणजे तो भगवंताचा स्मरण करायचा. तर ज्यावेळी त्याचे अंतकाल आले म्हणजे आता त्याचा जीव त्यागायचा वेळ आली, तर त्यावेळी त्यांनी अ, अ, त्याच्या गळामध्ये खोकला आला म्हणजे त्याला कफ झाला आणि जेव्हा तो जीव सुटायला होता, तेव्हा त्यांनी आपल्या पुत्र नारायण कारण आपला जो शेवटचा मुलगा असतो, तो खूपच त्याला प्रेम असल्यामुळे तो नारायण, नारायण म्हणून तो हाक मारतो. तर जेव्हा हाक मारतो, तेव्हा जे विष्णुदूत आहे, ते तिकडे येतात आणि त्याचसोबत हा मृत्यूची वेळ असल्यामुळे तिथे यमदूत पण येतात आणि डोंगरामध्ये भांडण होतं. तुम्ही ज्या बाजूला चित्रामध्ये बघू शकता. तर जे अ, विष्णुदूत म्हणतात, की याने आमचे अ, म्हणजे आमचे जे भगवंत आहे विष्णू, त्यांना हाक मारली म्हणून आम्ही त्याला घेऊन जाणार. तर इथे यमदूत म्हणतात, की नाही, त्याची शेवटची वेळ आली आहे आणि यमराजाने आम्हाला पाठवले म्हणून हे दोघांमध्ये युद्ध होतं. पण शेवटची आज जे भगवान श्रीकृष्णाचे विष्णुदूत असल्यामुळे ते यमदूत तिकडनं निघून जातात. तर तेव्हा परत त्याचा आत्मा परत आपल्या शरीरामध्ये येतो आणि त्याला नंतर कळतं, की मी खूपच असं वाईट कर्म केलं, तर मी आता भगवानचं स्मरण केलं पाहिजे. तेव्हाच मला मोक्ष प्राप्त होणार. नंतर तो हे सर्व सोडून भगवान विष्णूचं स्मरण करतो आणि शेवट भगवान स्वतः इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, आपल्या वाहनासोबत त्याला घ्यायला येतो. तर इथे कथामध्ये या श्लोकाचं हे तात्पर्य आहे, की जे काही तुम्ही अंतवेळी म्हणजे आपल्या मृत्यूच्या वेळी जे काही कर्म करतात, त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतात. म्हणून आपले जे अजून आपल्या 40 50 वर्षापूर्वी आपले जे आई-वडील होते, आपले आजोबा होते, त्यांचं नाव काय होते? ते दामोदर होतं, कृष्णा होतं, नंतर वासुदेव होतं, गोकुळ होतं. हे सर्व नाव काय होतं? नारायण होतं. हे सर्व काय होतं? तर आपण त्याप्रमाणे नाव घेतलं. कारण आपण जे स्मरण करतो, जे नाव घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला मृत्यूवेळी आपल्याला फळ मिळणं आहे. म्हणून आपणही भगवंताचे असे नामस्मरण केले पाहिजे. आता सर्व फॅन्सी झालेले आहे. तर आपण नाम जप केला, तर निश्चितपणे आपण भगवंताला प्राप्त करू शकतात. असा या श्लोकामध्ये आणि ही अजामिलाच्या कथाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियता, अणुपेक्षा सूक्ष्म सर्व गोष्टीचे पालन करतात. सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत्य नित्य पुरुष या रूपामध्ये
ध्यान केलं पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, ते भौतिक प्रकृतीचे पलीकडे अर्थात दिव्य आहे. म्हणजे इथे भगवान इथे म्हणतात की मनुष्याने परमपुरुष म्हणजे ज्या ज्या पुरुषाकडे सर्व गोष्टीचे सर्व प्रश्नाचे उत्तर तो परमपुरुष आहे, पुरुषोत्तम आहे. पुरुषामध्ये उत्तम आहे तो पुरुषोत्तम, सर्वज्ञ आहे, सर्व ज्ञान आहे, पुरातन आहे. कारण आपण आपल्याला एकच जन्माचं माहिती आहे. त्यांचे अनेक वेळा ते अवतीर्ण झाले. ते पुरातन आहे. नियंत्र आहे म्हणजे ते आपला शरीर 3 गुणामध्ये बांधलेले जाते. म्हणजे आपलं शरीर आहे तो 3 गुणामध्ये नियंत्रण केले जातो. भगवान त्यांना नियंता आहे. अणुपेक्षा सूक्ष्म आहे. कारण ते प्रत्येक जीवामध्ये ते स्थिर आहे. सर्व गोष्टीचे पालन करत आहे. कारण तेच आपल्याला सूर्य, चंद्र, हे वेगवेगळा वारा, हे पाणी हे सर्व कोण देतात? ते करतात. म्हणून आपण जे काही भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला पाहिजे ते सर्व तेच आपल्याला पूर्ण करतात. म्हणजे ते आपले पालन सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्यपुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. इथे तुम्हाला खूपच सुंदर सुंदर असं इथे चित्र दिलेलं आहे. म्हणजे आपण त्यांचा हाच रूपामध्ये त्यांचं चिंतन केलं पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहे. कारण भौतिक प्रकृती ही 3 गुणामध्ये पण भगवंताचं शरीर काय आहे? दिव्य आहे. ते त्यांचं नियंत्रक असल्यामुळे त्यांचं शरीर दिव्य आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणून आपण यांचं जे द्विभुज श्याम सुंदर मुरली मनोहर ते स्वरूप आहे, त्याचंच आपण नेहमी स्मरण केले पाहिजे, असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर वेगवेगळे देवी-देवता इव्हन आपण इथे चित्रामध्ये बघू शकता. भगवान शिशुशंकर, आपल्या माता पार्वती त्यांचाही स्मरण करत असलेला इथे चित्रामध्ये दिलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की मामेपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाम नाप्यू नाप्नुवन्ति महात्मः संसिद्धिं परम गतः. मला प्राप्त झाल्यानंतर महात्मे जे भक्तिभाने योगी आहेत, ते कधी या तात्पुरत्या जगात परत येत नाही. जे दुःखांचे भरलेले आहे, कारण त्याने सर्व जपूनचा परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये बघू शकता. एक व्यक्ती काय आहे तो हा जो अ, जे गेट आहे, हे जे काही केलेलं आहे, त्यांच्यासाठी जे सिक्युरिटीसाठी जे केलेलं आहे, त्याचा ओलांडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला माहीत नाही, की जेव्हा तो भगवंताला स्मरण करतो, तर त्याच्यासाठी एक दार इथे उघड केलेलं आहे. तर आपल्याला हे सर्व ओलांडण्याची गरज नाही. आपल्यासाठी जर आपण भगवंताचं स्मरण केलं, जर आपण महात्मा आपण जे काही आपल्याला माहीत आहे, की भगवान एक महान आत्मा आहे. परमात्मा जे आपल्या शरीरामध्ये त्यांचं जर आपण ध्यान केलं, त्यांचं स्मरण केलं, तर आपण परमसिद्धी प्राप्त करू शकतात. कारण आपल्याला हे सर्व आणखीन जे काही तयारी करायची गरज नाही. आपल्यासाठी एकदम सोपा रस्ता भगवंतांनी तयार केलेला आहे. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि जेव्हा आपण भगवंताच्या शाश्वत धाम गोलकावरून जर आपण जर गेलं, तर आपण या जे भोर लोक आहे, जो जन्म-मृत्यूचा लोक आहे, त्याला मृत्यू लोक म्हणतात. इथे जन्म-मृत्यू आणि जरा-व्याधी परत-परत येतात. ते आपल्याला होणार नाही, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर पुढे भगवान म्हणतात, की भौतिक जगातले सर्वोच्च ग्रहापासून खालीपर्यंत सर्व दुःखाचे ठिकाणे आहे. जिथे वारंवार जन्म-मृत्यू होतं. परंतु हे कुंतीपुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो, तो पुन्हा जन्म घेत नाही. तर इथे नरकमध्ये फक्त वेदना आहे. पृथ्वीमध्ये काय वेगवेगळे आता तुम्ही बघू शकता. गेल्या जवळ-जवळ पाऊण 2 1.5-2 वर्षापासून अ, 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 रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. तर कुठे ना कुठे छोटे-छोटे युद्ध असते. कुठे आपल्या भौतिक जगामध्ये राहते. कुठेतरी 2 धर्माच्या मध्ये युद्ध असतात. नंतर कोण 2 पक्षाचं युद्ध चालू असतात. कुठेतरी मारामारी हे चालूच असतात. म्हणजे इथे हा जो आपला ग्रह आहे, तिथे हा सर्व दुःखाचा ठिकाण आहे. इथे वारंवार जन्म-मृत्यू होते. परंतु आपण जेव्हा भगवंत शाश्वत धाम पोहोचतात, तेव्हा आपला जन्म पुन्हा जन्म होत नाही. कारण आपणही भगवंताचे दिव्य स्वरूप प्राप्त करतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर मानवी गणनेनुसार ब्रह्माचे 1 दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केले जातात आणि त्याचे रात्रीचे कालावधी देखील असाच आहे. असं आपण 4थ्या अध्यायामध्ये आपण ब्रह्माचं आयुष्य बघितलं होतं. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो, तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माची रात्री आगमनाने ती सर्व सृष्टी नाश होते. म्हणजे भगवंताचा जेव्हा दिवस होतो, म्हणजे आपण जसं सूर्योदय झाला, तसं सर्व आपण जे अंधकार आहे, ते निघून जातात. तसंच जीवसृष्टी ही अस्तित्वात येते आणि जेव्हा संध्याकाळ होते, रात्री होते, तेव्हा अंधार होऊन जातात. तसा ही सृष्टीची
नाश होते असं इथे सांगितलंय. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय होतो आणि हे पाहतात पुन्हा रात्री पडतो आणि तो असहायपणे विरघळतात. म्हणजे जसा दिवस होतो तेव्हा आपण जन्माला येतो आणि जेव्हा रात्री होते ब्रह्माची तेव्हा आपण आपला मृत्यू होतो असं इथे या 2 श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून भगवान म्हणतात, की याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्ती आणि जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थ पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगातला जरी प्रलय झाला, तरी ती प्रकृती नष्ट होते. ती प्रकृती कुठली आहे? तर ही भगवंताचं जे शाश्वत धाम, गोलोका वृंदावन आहे. ती याहून अव्यक्त प्रकृती आहे. तिथे त्यांच्या म्हणजे त्याच्या पलीकडे म्हणजे जे व्यक्त आणि अव्यक्त पदार्थ आहेत, त्यांच्या पलीकडे आहे आणि ती परा आणि अविनाशी आहे आणि तिथे प्रलय होत नाही. जसं आपण गेल्या 2 श्लोकाचा अभ्यास केला, की जेव्हा ब्रह्माचा दिवस होतो, तेव्हा सृष्टीची निर्मिती होते आणि त्याचे जेव्हा रात्री होते, तेव्हा आपला लय होतं. म्हणजे हा जो भगवंत जो शाश्वत धाम आहे, तिथे कधी लय होत नाही. त्याची प्रकृती कधी नष्ट होत नाही. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणून आपण भगवंताचं शाश्वत धाम गेलं, तर आपलाही मृत्यू होणार नाही. आपण शाश्वत राहणार त्यांच्यासारखं असं इथे तुम्ही चित्रामध्ये बघू भगवान शिवशंकर आहे. वेगवेगळे देवी-देवता इथे जमा झालेले आहेत. तर हा आहे एक गोलका चार्ट आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला गोलकावरून काही वेळा सांगतो. तर इथे जो पिंक कलरचा आहे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. माझा तुम्हाला कर्सर दिसत असेल. हा जो पिंक आहे तो भगवंताचं शाश्वत धाम आहे. डाव्या बाजूचं चित्र आहे वरती पिंक कलरचा. तो भगवंताचा शाश्वत धाम. इथे तुम्ही अंग्रेजीमध्ये पण लिहिले आहे. गोलोका वृंद आहे. नंतर त्यांच्या खाली जो ब्लू कलरचा आहे, तो काय आहे? तो वैकुंठ धाम म्हणजे हा भगवंताचा निवास आहे आणि ही भगवंताची ऑफिस आहे. हे सर्व भगवंत नियंत्रण करतात. नंतर आपण जे खालच्या शेवटचा जो चित्र आहे, जो ब्लॅक कलरचा आहे, तो काय आहे? तो आपला शाश्वत आपली ब्रह्मांड आहे. आपल्या तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की इथे गर्भोदक्षाय विष्णू आहे, झोपलेले आहे आणि त्यांच्या नाभीहून इकडे वरती तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तिथे माझा कर्सर आहे. तिथे तो ब्रह्मा बसलेले आहे. त्यांच्या हे 6 वेगवेगळे लोक आहे आणि 7वा म्हणजे आपला भूलोक आहे. आपण पुढे त्याच्यावरती आणखीन अभ्यास करणारच आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, की अ, हे जे भूलोक आहे आणि खालती 7 आणखीन लोक आहेत आणि त्याच्या खाली आणखीन 28 असे वेगवेगळ्या लोक आहेत. इथे आपण पुढे आणखीन त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. तर पुढे आता मुकुंदमाला स्तोत्र म्हणजे एका राजा कुलक्षेत्राचा आता त्याची प्रार्थना आता आपण अभ्यास करूया. तर कृष्णा त्वदीया पद पंकजा पंजरात्म अविद्य मी विशतु मांस राजहंसा प्राण प्रयाण समय कफवात पित्ते कंठरोधो विदो स्मरण कुटस्ते म्हणजे कृष्ण ज्याप्रमाणे राजहंस कमळाचा फुलांचा ठेव केसाच्या चक्राभूतात प्रवेश करतो त्याचप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझी कमळाची फुलासारख्या चरणाची अर्पण करायची परवानगी द्या. जेव्हा माझा शेवटचा श्वासाचा क्षणी माझा असा शारीरिक विनोद वायू, पित्त आणि कफ यांच्या क्रियाने आकुंचन पावतो तेव्हा तेव्हा मी तुमचं स्मरण कसं करू शकेन? जसं मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपली मृत्यू वेळी होते, तेव्हा आपल्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या विनोद कफ असतात, पित्त असतात आणि वायू असल्यामुळे आपण करू शकत नाही. कारण आपण शारीरिक शक्ती खूपच कमी झालेली असते. आपण काही स्मरण करू शकत नाही. म्हणून इथे राजा कुरुशेखर म्हणतात, की आता माझं शरीर चांगलं आहे. तर जर मला तर तू आता घेऊन गेला, तर मी तुझं स्मरण करू शकेल. तुझं जे चरण कमळ आहे, पद्म
कमळासारखे जे तुझे फुलासारखं जे तुझं चरण कमळ आहे, त्याचं मी निश्चितपणे त्याचं दर्शन घेऊ शकेल. म्हणून तू माझं आता शरीर चांगलं आहे. कारण जेव्हा आपला शरीर चांगला नसतो, जेव्हा आपली मृत्यूवेळ होते, आपलं शरीर जीर्ण झालं असल्यामुळे आपण त्यांना अ, आठवण करू शकत नाही. असं इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे. आणि ही राजा कुलशेखराची प्रार्थना आहे. पुढे भगवान म्हणतात, "वेदेषु यज्ञेषु तपसु तपसः सु तेजवा दानेषु यत् पुण्यक फलम् वदिष्ठम् अत्यति तत्सर्वमिदं विधियत्वा योग्यं परम स्थानमुपेति चाद्यम्." जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, विद्यान, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते, त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्या त्याला हे सर्व प्राप्त होतं आणि अखेरीस मग त्याला परम शाश्वत धामाची प्राप्त होते. जसं आपण काल अभ्यास केला होता, की भगवंताने आपल्याला मृत्यूवेळी काय होतं त्याच्यावरती ह्या अध्यायाची सुरुवात झाली. तसंच आता उद्याचे जे अध्याय आहेत, त्याच्यामध्ये आपण अ, काय अभ्यास करणार आहोत त्याच्यासाठी आता भगवान शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो म्हणून आपण भगवानची भक्ती केली पाहिजे. तर आपण वेगवेगळ्या अध्ययन केलं म्हणजे आपण भगवद्गीता, भागवतम ही वेगवेगळ्या जे पुस्तक आहे, धार्मिक पुस्तक आहे त्याचा आपण अभ्यास केला. तपस्या केली, दान केलं किंवा दार्शनिक जसं काम कर्म इत्यादी करण्याचे जे फल होते वंचित होत नाही. म्हणजे आपण हे सर्व काम केलं, तरी केवळ भक्तिपूर्ण सेवा म्हणजे भगवंताचे जे विग्रह आहे, त्यांचीच सेवा केली. आपण त्यांचं नामस्मरण केलं, तर भगवंताचं परम शाश्वत धाम म्हणजे गोलकावरून जसं आपण 2 स्लाईड पूर्वी जे मी तुम्हाला गोलकावरून दाखवलं होतं, ते आपण प्राप्त करू शकतात. असं इथे भगवंताने सांगितलं आहे, की तुम्ही कितीही वेदाभ्यास केला, तुम्ही कितीही ज्ञान घेतलं, तुम्ही कितीही तपस्या केली, कितीही दान केलं, तुम्ही सकाम कर्म केलं, तर त्याच्यापेक्षा जे फळ प्राप्त त्याच्यापेक्षा जर तुम्ही भक्तिपूर्ण जर भगवंताची सेवा केली, तर ते भगवंताचं शाश्वत धामाकडे तुम्हाला घेऊन जातात. असं या श्लोकामध्ये भगवंताला आपल्याला सांगितलं आहे.